फायनली सिद्धिविनायकचा प्लॅन झाला, कारण की मी 1 महिन्यापासून ट्राय करत होती, जे की पॉसिबल नव्हतं आणि मध्ये कामं वगैरे पण येत होते आणि मला मुंबईला जायचंच होतं. 2 कामं माझे पेंडिंग होते, ते करायचे होते. त्यानंतर आम्ही निघालो. मी विचार केला ड्रेस वगैरे घालेल, पण नाही तो चान्स आहे, आणि गाडीवरून जायचं होतं तर हालत खराब होते. तर मी ड्रेस स्किप केला, म्हटलं जीन्स वगैरेच घालेल आणि तेच घातलं. त्याच्यानंतर जाताना फ्रूट कस्टर्ड आलं होतं, जे की खूप जास्त टेस्टी होतं आणि घरून बनवून आलं होतं. याची रेसिपी अमेझिंग आहे ना, एकदम छान झालं होतं आणि मी चपातीसोबत पण ट्राय केलं नवीन काहीतरी, जे की खूप अमेझिंग होतं. त्यानंतर ऊन पण खूप होतं तर स्कार्फ वगैरे बांधला. त्याच्यानंतर आम्ही पोहोचलो, शिकंजी वगैरे पिलो, सिद्धिविनायकला गेलो आणि लगेच आम्हाला दर्शन भेटलं लाईनमध्ये. जास्त गर्दी नव्हती, नॉर्मलच होती जशी असते रोजच. त्याच्यानंतर मग दर्शन वगैरे केलं. अलाउड नव्हतं तिथं फोटो वगैरे काढणं, म्हणून बाहेर येऊन खूप सारे फोटोज वगैरे काढले आणि बाहेरच आपलं बसलो, नामजप वगैरे केला आणि त्यानंतर निघालो. अराऊंड 5 वाजले होते. तर चाय वगैरे घेतला आणि मग मिसळची क्रेविंग होत होती, तर मिसळ खाल्ली आणि त्याच्यानंतर आम्ही घरी निघालो. आणि सिरियसली मला ना असं वाटतं ना, डेली नाही तरी पण आपण कुठे ना कुठे बाहेर फिरायला गेलं पाहिजे, कारण की त्याने ना एक चांगला बोलतात ना आनंद तुम्हाला भेटतो. आणि मला तर खूप जास्त फिरायला आवडतं, पण ऑफिस टाईममुळे भेटत नाही आणि थोडाफार टाईम भेटतो त्याच्यामध्ये आराम असतो. तर मी निघाली होती. त्याच्यानंतर मग आरामात घरी पोचलो आणि हा व्ह्यू होता जो की खूप छान होता. अराऊंड मी 7:30 वाजता घरी पोचले. त्यानंतर आली, फ्रेश झाली आणि झोपून गेली. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय गाईज.